कधी तुमचा चांगुलपणा तुमच्यासाठी त्रास होतो, तर कधी तुमचा त्रास तुमच्यासाठी स्वर्ग बनतो. माझी संपूर्ण कथा ऐकल्यावर कदाचित तुम्हाला हे समजेल. मला तो दिवस अजूनही आठवतो, जेव्हा मी माझ्या लहान बाळाला छातीशी धरून त्या घाणेरड्या झोपडीत जमिनीवर पडून होते. अचानक मला माझ्याजवळ काहीतरी जाणवले आणि मला धक्का बसला. त्यावेळी मला त्या गोष्टीची खूप भीती वाटत होती. मला कळत नव्हते की माझे काय होणार. मला माहीत नाही की याबद्दल बोलणे चांगले होईल की नाही, परंतु मी खूप घाबरले होते. पण काही वेळाने मला कळले की मी या जगातील सर्वात भाग्यवान महिला होणार आहे, कारण तो मला भेटताच. माझे नाव गायत्री आहे आणि माझी गोष्ट ही एका सामान्य मुलीची गोष्ट आहे. मी खूप स्वप्ने पाहिली होती, पण नशिबाने अशा मार्गावर ठेवले जिथे स्वप्नांचा अर्थ दुःख आणि वेदनांनी गुंडाळलेला होता. माझे लग्न माझ्यापेक्षा 15 वर्षांनी मोठ्या असलेल्या माणसाशी झाले होते. त्याची कमाई पाहून माझ्या घरच्यांनी हो म्हटलं आणि मला वाटलं की कदाचित यातच माझ्या आयुष्याचं चांगलं आहे. पण हा माझा गैरसमज होता. ते फार लवकर संपले. लग्नानंतर मी संयुक्त कुटुंबाचा भाग बनली. घरात माझी सासू, नणंद, दीर, जाऊबाई होत्या. असे वाटत होते की मी एका मोठ्या गर्दीत अडकले आहे, जिथे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या इच्छेनुसार मला साचेबद्ध करायचे होते. माझा दिवस कामाने सुरू व्हायचा आणि माझी रात्र थकव्यात संपायची. सकाळपासून रात्रीपर्यंत काम करा, कोणाचे बोलणे ऐका, कोणाची तक्रार आणि टोमणे. माझी सासू आणि नणंदा मला वारंवार आठवण करून देत होत्या की मी गरीब कुटुंबातून आली आहे आणि हुंडा आणला नाही, म्हणून ते नेहमी मला टोमणे मारत. माझा नवरा शिव, जो माझ्या आयुष्याचा आधार असायला हवा होता, त्यानेही माझा त्रास वाढवला. माझा नवरा माझ्यावर जितका अत्याचार करू शकेल तितका तो माझ्यावर सर्व प्रकारचा अत्याचार करायचा. त्याचं माझ्याशी वागणं खूप वाईट असायचं. माझ्या मनाची अवस्था कोणाला सांगू. प्रत्येक वेळी माझ्या नवऱ्याचा हक्क आहे आणि बायकोने धीर धरावा हेच उत्तर मिळायचे. हे मला मनापासून समजले होते. कदाचित कालांतराने सर्व काही चांगले होईल. माझ्या मनात एक आशा होती की कदाचित मूल झाल्यावर माझ्या आयुष्यात आनंद परत येईल. मी अनेकदा विचार केला की जर मी मुलाला जन्म दिला तर मी माझे सर्व प्रेम आणि लक्ष त्याच्यावर टाकू शकेन. परंतु ही आशा देखील कालांतराने मावळली, कारण माझे पती ना माझ्याकडे आले होते ना कुणाकडून अशी अपेक्षा होती. माझ्या सुखी वैवाहिक जीवनाविषयी कोणाला तरी सांगावे असे अनेक वेळा मला वाटले. पण मग माझ्या मनात हा विचार येतो की माझ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवेल, कारण बाहेरून तो पूर्णपणे सामान्य माणसासारखा दिसत होता. एके दिवशी मी स्वयंपाकघरातील सामान घेण्यासाठी बाजारात उभी होते. तेवढ्यात एक अनोळखी स्त्री माझ्याकडे आली आणि माझ्याकडे लक्षपूर्वक बघू लागली आणि म्हणाली, "तू शिवाची बायको आहेस ना?" मी आश्चर्यचकित होऊन विचारले, "ती मला कशी ओळखते?" ती म्हणाली, "मी तुझा फोटो पाहिला." मी तिला सांगितले की मी तिला ओळखत नाही, पण नंतर तिने असे काहीतरी सांगितले ज्यामुळे माझे हृदय विस्कटले. ती म्हणाली, "मी तुझ्या नवऱ्याची पहिली बायको आहे." हे ऐकून पायाखालची जमीनच निघून गेली. मी आश्चर्याने आणि काळजीने तिच्याकडे बघू लागले. ती म्हणाली की शिवा वांज माणूस आहे. तो तुम्हाला आई बनण्याचा आनंद कधीच देऊ शकत नाही. बाहेरून तो माणूस असल्याची बतावणी करतो. तो त्याच्या आई आणि बहिणींना शिवीगाळ करतो आणि आपल्या पत्नीवर क्रूर असतो. त्याला असे वाटते की असे केल्याने तो एक खरा माणूस म्हणून ओळखला जाईल आणि त्याचे कुटुंबीय त्याला असे करण्यास प्रोत्साहित करतात, जेणेकरून त्याच्यातील आंतरिक कमतरता कोणत्याही स्त्रीला दिसू नये. आणि ती त्याने माझा खूप छळ केला होता. त्यामुळे मी त्याच्यापासून घटस्फोट घेतला, कारण तो कधीच बाप होऊ शकला नाही. त्यामुळे मी त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले. डोळ्यासमोर अंधार होता. मला हे सर्व माहीत नसल्याचे मी महिलेला सांगितले. त्या लोकांकडून तुमची फसवणूक झाल्याची मला खंत आहे. तू अजून तरुण आणि सुंदर आहेस. तू त्याच्यापासून वेगळे होऊ शकतेस आणि तुला बघून मला माझा भूतकाळ आठवला. तुलाही माझ्यासारखीच काळजी वाटते. ती जे बोलली तिची सत्यता मला मनापासून जाणवली, पण माझी जीभ गप्प राहिली. मी तिला सांगितले की माझ्याबद्दल बोलू नकोस. कदाचित ते माझे शहाणपण किंवा कमजोरी असेल, पण मी त्यापेक्षा जास्त काही बोलले नाही. घरी आल्यावर माझ्या मनावर एक ओझं होतं. मी विचार करत होते की हे लोक मला इतके मोठे खोटं का बोलले, का फसून माझ्याशी संबंध ठेवला आणि मला कशाला फसवलं. मी खूप अस्वस्थ झाले होते की माझे जीवन खोट्यावर आधारित आहे. माझ्या प्रश्नांची उत्तरे कोणाकडेच नव्हती. रात्री सगळे झोपले की मी एकटीच बसले आणि माझ्या अश्रूंनी माझ्या मनावरचे ओझे हलके केले. मी विचार केला, आता काय करावे. या नात्यात राहून मी माझं आयुष्य वाया घालवायचं की आयुष्य नव्याने सुरू करायची हिंमत करायची. हा तो क्षण होता जेव्हा मी पहिल्यांदा स्वतःबद्दल विचार करत होते. माझ्या आयुष्यातील हा एक नवा टर्निंग पॉईंट होता.
पण या वळणावर काय करायचं हे अजून ठरवायचं होतं. मी माझ्या आईवडिलांची सर्वात लहान मुलगी होते. आम्ही एकूण 5 बहिणी होतो. आम्ही गरीब कुटुंबातील होतो. आम्ही गरीब होतो, पण आमच्या पालकांनी आम्हाला मोठ्या प्रेमाने वाढवले. माझ्या 3 मोठ्या बहिणी विवाहित होत्या आणि त्यांच्या पतीच्या घरी राहत होत्या. जेव्हा मला माझ्या पतीच्या पहिल्या पत्नीबद्दल कळले आणि हे देखील की तो कधीही बाप होऊ शकत नाही, माझे जग अंधारात होते. कदाचित मी माझ्या पतीसोबत प्रेमाने राहू शकले असते जर तो माझ्याबरोबर प्रेमाने राहिला असता आणि त्याचे सत्य माझ्याशी शेअर केले असते, तर आम्ही आपले आयुष्य मित्र म्हणून घालवू शकलो असतो. परंतु त्याच्या आत खूप राग आणि अभिमान होता. आपल्या पुरुषत्वाकडे कोणी बोटे दाखवत असल्याचे त्याला सहन होत नव्हते. मी एक पुरुष आहे, कदाचित स्त्रियांवर अत्याचार करून मी माझ्यात काही कमतरता नाही हे सिद्ध करू शकेन असं त्यांच्या मनात रुजले होते. हे दुष्कृत्य मला बर्बाद करत होते, पण त्याचवेळी ज्याने त्यांच्याशी लग्न केले त्यांचेही आयुष्य उद्ध्वस्त झाले. या सगळ्याचा विचार करून मला यातून दूर होऊन माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात करायची होती. म्हणूनच मी माझ्या पालकांना सांगायचे ठरवले होते. परंतु लवकरच माझ्या हृदयाने मला सांगितले की ते आधीच बऱ्याच समस्यांना तोंड देत आहेत. त्यांच्यावर अधिक भार टाकणे योग्य होणार नाही. हा विचार मनात ठेवून मी माझ्या बहिणींशी बोलायचं ठरवलं. ती मोठी होती आणि मला वाटले की ती मला समजून घेईल आणि मला मदत करेल. जेव्हा मी माझ्या बहिणीला हे सर्व सांगितले तेव्हा तिने मला एक गोष्ट सांगितली ज्यामुळे माझ्या मनावर आणखीनच भार पडला. ती म्हणू लागली, गायत्री बघ, आम्ही गरीब लोक आहोत. तुझे लग्न हुंड्याशिवाय कसे झाले माहीत आहे का? अशी नाती सहजासहजी येत नाहीत. आता जर तू हे घर सोडून परत आलीस तर तुझे लग्न कोण करणार? तुला वाटतं आमच्या आईवडिलांना आधीच काळजी आहे. तुझ्यापेक्षा लहान बहीण आहे जी अजून कुमारी आहे. तिच्या लग्नाचं काय होणार? मी आश्चर्याने तिचे शब्द ऐकत होते. मला वाटलं तिला माझं दुःख समजेल, पण ती माझ्या वेदनांकडे दुर्लक्ष करून सत्य लपवत बोलू लागली. ती म्हणाली की प्रत्येकाच्या आयुष्यात काही कमतरता असतात, पण याचा अर्थ असा नाही की घर सोडावे. जर तू मला विचारशील मी आनंदी आहे का, तर मी देखील आनंदी नाही. मला 3 मुले आहेत आणि तुझा मेहुणा मला खूप त्रास देतो आणि माझे सासरचे लोकही मला त्रास देतात. तू कल्पना देखील करू शकत नाही की तू भाग्यवान आहेस. आपल्याला आपल्या मुलाचे संगोपन करण्याची किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुझे जीवन आरामात जग आणि देवावर भरोसा ठेव आणि सर्व काही वेळेनुसार होईल. माझ्या बहिणीचे शब्द माझ्या मनावर ओझे राहिले. मी तिला काहीच सांगू शकत नव्हते. मला ती मोठी बहीण वाटत होती. ती मला माझ्या समस्या सोडवण्यास मदत करणार होती, परंतु तिने मला आणखी गोंधळात टाकले. त्यावेळी मी गप्प बसले, पण माझ्या आत एक वादळ उठत होतं. घरी आल्यावर मनात एक विचित्र शून्यता जाणवली. मनात प्रश्न निर्माण होत होते. माझ्या बहिणीने जे सांगितले ते बरोबर होते का? मला सारख्या समस्यांमध्ये तडजोड करावी लागते, परंतु जेव्हा मी माझ्या आजूबाजूला पाहते तर असे दिसते की हे आपल्या जगाचे वास्तव आहे. माझ्या आजूबाजूच्या स्त्रियाही कितीही संकटांना तोंड देत आपलं आयुष्य जगत होत्या. मला वाटले की कदाचित हे माझे भाग्य आहे आणि देव मला या बलिदानाचे प्रतिफळ देईल. परंतु वेळ निघून गेली आणि परिस्थिती आणखी वाईट होत गेली. माझे पती आणि सासरच्या लोकांनी माझ्या विरुद्ध आणखी एक अफवा पसरवण्यास सुरुवात केली. ते म्हणू लागले की मी वांज आहे, मी त्यांना वारीस देऊ शकत नाही, कारण मला हे सर्व सहन करून 5 वर्ष झाली आहेत. मी अजून आई होऊ शकले नव्हते. हे ऐकून माझे हृदय तुटले. मला चांगलेच माहीत होते कमतरता माझ्यात नसून माझ्या नवऱ्यात होती. हे त्याने स्वतः मला कधीच सांगितले नाही, पण मी हे त्याच्या पहिल्या पत्नीकडून ऐकले होते. ही वस्तुस्थिती त्याने माझ्यापासून लपवून ठेवली होती आणि उलट मी वांज आहे असे तो माझी बदनामी करत होता. कारण या 5 वर्षात माझ्या पतीने मला ते सुख कधीच दिले नव्हते जे पती पत्नीमध्ये असते. तो फक्त माझ्याशी भांडायचा आणि त्याच्या आई बहिणींच्या सांगण्यावरून माझ्यावर हात उचलायचा. असे केल्यानेच आपण आपले पुरुषत्व सिद्ध करू असे त्याला वाटले. कदाचित त्याने आपल्या आंतरिक कमतरता आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर केल्या नसतील. आता तोही त्याच्या आई आणि बहिणींसह मला टोमणे मारायला लागला. आता मी त्याच्याबद्दल बोलेन आणि त्याला सांगेन. मी आश्चर्याने त्याच्या डोळ्यात पाहत राहिले. मला आश्चर्य वाटायचे की तो या गोष्टी माझ्याशी कसा बोलतोय. त्याला स्वतःला माहीत आहे की तो कधीच बाप होऊ शकत नाही, पण त्याच्या वागण्यात कधीही लाज वाटली नाही आणि तो मला टोमणे मारून अजून तोडायचा प्रयत्न करायचा. ते सासरचे लोकही या प्रकरणात मागे हटत नाहीत. ते मला नेहमी सांगतात की माझ्यामुळे त्यांच्या मुलाचे नाव बुडत आहे, कारण मी त्यांच्या मुलासाठी वारस निर्माण करू शकत नाही.
त्यांचे बोलणे ऐकून मला त्यांच्या मुलाला भेटायला सांगावेसे वाटते आणि वास्तवाला सामोरे जा, पण मी गप्प राहिले. हे सर्व सहन करताना माझे ऐकून मला समजून घेणारा कोणताच आधार नव्हता. माझा आत्माही पोकळ झाला होता. मी माझ्या मनाला वारंवार समजावून सांगितले की कदाचित देव माझ्या त्यागाचे फळ नक्कीच देईल, पण दिवसेदिवस माझी आशा कमी होत चालली होती. मी पाहत होते की परिस्थिती तशीच राहिली नाही, तर बिघडत चालली आहे. माझे आयुष्य एका वर्तुळात फिरत होते, जिथे नाती नव्हती, आशा नव्हती. माझ्या मनात हा प्रश्न वारंवार पडतो की आयुष्य असेच चालू राहणार, की अशा पाशवी लोकांमध्ये मला हे दुःख कायमचे सहन करावे लागेल. पण उत्तर मिळाले नाही. मी माझ्या दुःखाने एकटीच जगत होते आणि नेहमी देवाची प्रार्थना करत होते, देव मला या परीक्षांमधून मुक्त करील. पण परीक्षा संपण्याऐवजी वाढतच होत्या. प्रत्येक स्त्री ही आई असते असे म्हणतात, पण प्रत्येक स्त्रीला आईचे हृदय नसते. माझ्या आत ते हृदय होते. मला नेहमीच मुलांवर प्रेम होते. मुलांसाठी माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती, जणू ते माझ्या आयुष्यातील आनंदाचे किरण आहेत. जेव्हा मी माझ्या बहिणींच्या मुलांना माझ्या मांडीवर घेतले आणि त्यांना हसत खेळताना पाहिले, तेव्हा मला माझी स्वतःची मुले असण्याची इच्छा होती, ज्यांच्यावर मी माझ्या जीवांपेक्षा जास्त प्रेम करेन. लग्नानंतर ही इच्छा आणखी वाढली. मला नेहमी वाटायचं की जर मला स्वतःची मुलं असतील तर कदाचित मी त्यांच्यासोबत आयुष्य घालवेन. पण जेव्हा मला कळालं की माझ्या नवऱ्यात एक दोष आहे, ज्यामुळे मी कधीच आई होऊ शकत नाही, तेव्हा जणू डोंगरच कोसळला आहे. या गोष्टीने माझ्या आयुष्यातील स्वप्नांचा चुराडा तर केलाच, पण हिंमतही सोडली. हे कळल्यावर माझं मुलावरचं प्रेम आणखीनच वाढलं. जिथे जिथे मला मूल दिसले तिथे माझे हृदय धडधडू लागले. मला स्वतःची मुले हवी होती, जी माझ्या मांडीवर बसेल आणि माझे जीवन आनंदाने भरेल. पण वास्तव हे माझ्या पतीसोबत शक्य नव्हते. खरे तर माझे जीवन सर्वात मोठे नरक बनले होते. माझे पती शिव स्वतः एक असभ्य आणि वाईट व्यक्ती होते. त्यांच्या मनात माझ्याबद्दल आदर किंवा प्रेम नव्हते. तो चांगला माणूस नाही हे मला माहीत होतं, पण माझ्या मनात इच्छा नक्कीच होती. मला मुलं असती तर कदाचित त्यांनी माझं जग बदललं असतं. माझे मन त्यांच्या प्रेमात पडले असते आणि कदाचित त्यांच्याद्वारे मला माझ्या आयुष्यातील त्रास सहन करण्याची शक्ती मिळाली असती. एके दिवशी मी रागाने माझ्या पतीला मला सोडून जाण्यास सांगितले. तुझ्यासोबत आयुष्य घालवणं ही माझ्यासाठी शिक्षा आहे. मी जे बोलले ते ऐकून तो खूप रागावला आणि पटकन उतरला. मी तुला सोडण्यात एक क्षणही वाया घालवणार नाही. पण त्यानंतर तुझे काय होईल? त्याने जे सांगितले त्याने माझे हृदय फाडले. त्याने सांगितले की माझ्या लग्नाला 7 वर्षे झाली आहेत आणि या 7 वर्षात तू माझ्या वारसाला जन्म दिला नाहीस. मी तुला सोडले तर तुझे लग्न होईल असे तुला वाटते का? तुला कोणी विचारणार नाही. जर मी तुला वांज असे लेबल लावले तर तू काय करशील? आणि तुझ्याशी लग्न कोणाला करायचे आहे? स्वतःमध्ये एवढा मोठा दोष असलेल्या या माणसाचे मला आश्चर्य वाटले. मग तो इतरांना दोष कसा देऊ शकतो आणि धमक्या देताना अजिबात घाबरत नाही? मी विचार करत होते की त्याला तिसरी बायको मिळेल याची खात्री आहे का? हा माणूस इतका भयानक आणि वाईट माणूस होता का? त्याला माझ्या स्थितीची काळजी नव्हती. एके दिवशी मी हिंमत एकवटली आणि रागाने त्याला सांगितले, मला माहीत आहे की तुझी पहिली बायको तुला सोडून गेली कारण तू स्वतः वांज आहेस. हे ऐकून तो रागाने लाल झाला. उलट तो मला दोष देऊ लागला. मी खोटं बोलत आहे आणि त्याच्यावर चुकीचा आरोप करत आहे. त्याने रागाच्या भरात माझ्या चेहऱ्यावर जोरात चापट मारली. त्याच्या वागण्याने माझा आत्मा हादरला. माझ्यावर प्रेम करण्याचा दावा करणारा हा माणूस माझ्याशी हे सगळं कसं करू शकतो? माझे जीवन रंगहीन आणि वाईट होत होते. मला या घरात कोणीही मान देत नव्हते. घरची सगळी कामं मला करायला दिली होती. घरात इतर सुना होत्या, पण वॉशरूम धुण्याची जबाबदारी माझ्यावरच टाकली होती. मला सांगितले आहे, बाहेरची कामे करणे, कचरा गोळा करणे ही जबाबदारी माझ्या हातात राहायची. हे माझे काम होते. दुर्गंधीयुक्त कचऱ्याच्या पिशव्या उचलून मला दररोज डस्टबिनपर्यंत लांब जावे लागे. ती जागा खूप दूर होती आणि ते अस्वच्छतेने भरले होते. पण हे काम मला पुन्हा पुन्हा करावं लागलं. मला या कामाचा तिरस्कार होता, पण माझ्याकडे पर्याय नव्हता. हे सर्व माझ्यासाठी नरक होते, पण मी मूकपणे सर्व सहन करत राहिले. आयुष्यातील हे दिवस माझ्यासाठी नरक होते. मी विचार करायचे, मी अशीच या नरकात कायम राहीन का? माझे मन नेहमी निराशेने भरलेले असायचे, पण माझ्या डोळ्यात अजूनही आशा होती. माझी परीक्षा संपावी आणि माझे जीवन आनंदाने भरावे यासाठी मी देवाला प्रार्थना करायचे. पण परिस्थिती अशी होती की प्रत्येक प्रार्थनेला उत्तर देताना अधिकाधिक त्रास होत असे. आजपर्यंत समजू शकले नाही.
माझ्या जीवनात अशा संकटांना का आणले गेले? माझ्या आयुष्यातील रंग कायमचे पुसले गेले असते की या सर्व संकटांच्या बदल्यात मला कधी सुख मिळणार? हा प्रश्न आजही मनात घुमत होता. माझे पती ऑफिसमध्ये काम करायचे. तिथून त्यांची बदली दुसऱ्या शहरात झाली आणि बहुधा तिथे 2-3 वर्ष काढावी लागली. त्यांच्या जाण्याची बातमी माझ्यासाठी फारशी आनंदाची किंवा दुःखाची नव्हती. पण जाताना त्यांनी मला इतकं स्वातंत्र्य नक्कीच दिलं होतं की मी माझ्या आईच्या घरी जाऊन राहू शकेन. ही परवानगी माझ्यासाठी आनंदापेक्षा कमी नव्हती. आईच्या घरी जा आणि थोडा वेळ घालव, माझ्यासाठी हा खूप मोठा दिलासा होता. कारण निदान माझ्या मनाची अवस्था ऐकायला तिथे कोणीतरी असेल. मी माझ्या आईवडिलांच्या घरी जात असे, पण परिस्थिती नेहमीच माझ्या अनुकूल होत नव्हती. हिवाळा आला होता आणि माझ्याकडे घालायला योग्य स्वेटरही नव्हता आणि माझ्या पतीला या सगळ्यांची काळजी नव्हती. मी जगले किंवा मेले, मला काहीही विकत घेण्याची हिंमत कधीच नव्हती. अशा परिस्थितीत थंडी सहन करणे ही माझ्यासाठी वेगळीच परीक्षा बनली होती. माझ्यावर दया दाखवून माझी जाऊबाई मला तिचे टाकून दिलेले कपडे द्यायची. तिचे लग्न झाले तेव्हा ती माझ्यासारखी बारीक होती. तिला 2 मुले झाल्यावर ती खूप लट्ट झाली. पूर्वी तिचे कपडे मला एकदम फिट बसायचे, पण आता जाड असल्यामुळे तिचे कपडे मला खूप सैल बसायचे. पण मला तिचे कपडे घालायला लावायचे आणि स्वतःला थंडीपासून वाचवायचे होते. आता जेव्हा मी ते स्वेटर घालायचे तेव्हा मला खूप लठ्ठ वाटायचे. आरशात चेहरा ओळखणे कठीण झाले होते. आज एक सामान्य दिवस होता जेव्हा मला घरातील कचरा गोळा करून फेकून द्यावा लागला. माझ्या नशिबावर शोक व्यक्त करणे, कचऱ्याच्या पिशव्या उचलणे आणि कचरा उचलून डस्टबिनमध्ये टाकणे हा माझा नित्यक्रम होता. आजही मी त्या डस्टबिनमध्ये कचरा टाकायला आले. मी कचऱ्याने भरलेले फॉईल डस्टबिनमध्ये टाकायला सुरुवात केली तेव्हा मला तिथून मुलाचा रडण्याचा आवाज आला. पण मला वाटले की हा माझा भ्रम आहे, कारण मी नेहमी मुलाचा विचार करायचे. म्हणून मला हा आवाज देखील येऊ लागला आहे. हा आवाज मला सतत ऐकू येत होता. म्हणूनच मी थांबले आणि आश्चर्याने आजूबाजूला पाहू लागले. आवाज कुठून येत होता? इकडे आजूबाजूला घरं नव्हती की माणसंही दिसत नव्हती. मी स्वतःला समजावून सांगितले की येथे मूल असणे अशक्य आहे, परंतु माझे मन अजूनही अस्वस्थ होते. मी पुन्हा लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा तोच आवाज आला, जसं एखादं मूल जोरात रडतं. आता माझे मन मला त्या कचऱ्याच्या आत बघायला सांगू लागले. त्या डस्टबिनच्या आत पाहिल्यावर माझा जीव हादरून गेला. खरं तर एक नवजात बाळ होतं, ज्याचा जन्म अवघ्या 2-3 तासापूर्वी झाला असावा. ज्याची नाळही कापलेली नव्हती आणि त्याला कचरा कुंडीत फेकून देण्यात आलं होतं. मी तिथे पोहोचले नसते तर कदाचित अर्ध्या तासातच त्याचा मृत्यू झाला असता, कारण त्याची प्रकृती खूपच खराब होत होती. मी पटकन बाळाला माझ्या छातीवर मिठी मारली आणि जवळच एक नर्स राहत होती. मी त्या मुलाबरोबर तिच्याकडे धावत गेले, जिने मला खूप मदत केली, कारण ती मला ओळखत होती. ती माझ्या घरी खूप वेळा आली होती जेव्हा माझ्या जावेची मुले होती आणि तिला देखील माझी स्थिती चांगली माहीत होती. त्या नर्सने त्या मुलांसाठी खूप मदत केली. तिने त्याला औषधाचे इंजेक्शन दिले आणि मुलाला दूध दिले. ती म्हणाली, कदाचित देवाने हे मूल तुमच्यासाठीच पाठवले आहे. नर्स म्हणाली, कोणास ठाऊक, आता तुझे कुटुंबही वाचू शकेल आणि तू तुझ्या पतीसोबत आनंदाने चांगले जीवन जगू शकशील. जेव्हा मी नर्सला माझ्या पतीची सत्यता सांगितली तेव्हा ती पूर्णपणे आश्चर्यचकित झाली. मी तिला सांगितले की आजपर्यंत माझे आणि माझ्या पतीमध्ये शारीरिक संबंध झाले नाही. कदाचित त्याची क्षमताही नसेल आणि आपली कमतरता लपवण्यासाठी त्याने माझ्यावर आरोप केले आहेत. नर्स पूर्णपणे गप्प राहिली आणि विचारले, आता काय करणार? मी तिला म्हणाले की तू मला खूप मदत केलीस, खूप खूप आभारी आहे. जर मी या मुलाला माझ्या सासरी नेले तर सगळे मला दोष देतील. मीही तिथून या मुलासोबत निघून जाईन. आजपासून मी माझा मार्ग बदलेन. आजपासून मी फक्त या मुलासाठी जगेन. त्या परिचारिकेने माझ्या मुलासाठी खूप काही दिले. मी त्या नर्सचे घर त्या मुलासह सोडले. आता मला समजत नव्हते की आता कुठे जायचे. माझ्यावर सर्वत्र प्रश्न उपस्थित झाले. तसेच मी मुलासाठी चालत असताना त्या रस्त्याच्या कडेला झोपडी बांधलेली होती. मी थकून तिथेच बसले आणि मी समोर पाहिलं तर मला तिथे एक बेशुद्ध पडलेला माणूस दिसला. पण त्याच्या दिसण्यावरून तो एका चांगल्या कुटुंबातील असल्याचं दिसून आलं. बहुधा तो 2-3 दिवस या झोपडीत बेशुद्ध पडला होता. त्याने चांगले बूट देखील घातले होते आणि त्याने सूटमध्ये टाय घातला होता. जेव्हा मी त्याच्या तोंडावर पाण्याचा थेंब टाकला तेव्हा तो शुद्धीवर आला आणि काही वेळातच तो पूर्णपणे शुद्ध झाला. तो उठला तेव्हा तो खूप अस्वस्थ झाला, कारण तो 2 दिवसापासून बेशुद्ध होता आणि त्याच्याकडे काहीच नसल्याने चोरट्यांनी त्याला रुमालाचा वास देऊन लुटले होते. त्याने सर्व काही हिसकावून या झोपडीत आणून फेकून दिले होते. जेव्हा त्याने त्याची संपूर्ण कहाणी सांगितली मला खूप आश्चर्य वाटले. जेव्हा त्याने माझ्या मांडीवर मुलाला पाहिले आणि विचारले की तू इथे कशी आलीस? जेव्हा मी त्याला माझी संपूर्ण कहाणी सांगितली तेव्हा तो देखील आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, आता तू कुठे जाणार आहेस? तो म्हणाला, तुझी हरकत नसेल तर चल माझ्यासोबत. आधी पोलीस स्टेशनला जाऊ, कारण माझ्या मोबाईलमधील सर्व काही चोरीला गेले आहे.
मी एका कंपनीचा व्यवस्थापक आहे. काही चोरट्यांनी वाटेत माझे सर्वस्व लुटून पळ काढला आहे. त्यांनी मला बेशुद्ध करून या झोपडीत ठेवले. माझे स्वतःचे घर आहे. माझे अजून लग्न झालेले नाही. मी अनाथ आहे. माझे सुज्ञ शब्द ऐकून माझ्याबद्दल विचार करणारे या जगात कोणी नव्हते. ही ऑफर माझ्यासाठी आणि या मुलासाठी खूप चांगली असेल असे मी ठरवले. तसेच आम्ही तिघेही या झोपडीतून गणेशच्या घरी आलो. त्याचप्रमाणे मी त्याच्यासोबत राहून त्याची आणि मुलाची काळजी घेऊ लागले. तो म्हणाला, तू माझ्याशी लग्न करशील का? त्याचे बोलणे ऐकून मी एकदम स्तब्ध झाले. कारण ही ऑफर माझ्यासाठी खूप मोठी होती, जी माझ्या मुलाच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाची होती. गणेश आणि माझे लग्न झाले. अशा प्रकारे माझ्या आयुष्यात 3 पुरुषांच्या आगमनाने माझे आयुष्य पूर्णपणे बदलले होते. पहिला हा मुलगा होता. त्यानंतर नर्सनेच मला मदत केली आणि तिच्या दयाळूपणाने माझा दृष्टिकोन बदलला. मला पुन्हा जाणवले की या जगात चांगली माणसे आहेत. माझा दुसरा नवरा गणेश यांनी मला आणि या मुलाला त्याच्या आयुष्याचा भाग बनवले. त्याने फक्त मलाच नाही तर माझ्या मुलालाही त्याच्या हृदयात जागवले होते. तो एक चांगला माणूस होता, ज्याने माझे आयुष्य बदलले. आता मला अभिमान वाटला. मी एक चांगला माणूस निवडला, ज्याच्या हृदयात सत्य आणि प्रेम आहे. या मुलाला मी आईसारखे वाढवले. त्याच्या हसण्यात माझ्या प्रेमाची झलक मला जाणवली. माणुसकीचे सर्वात मोठे कौतुक म्हणजे तुमच्या मनात इतरांबद्दल प्रेम आणि सहानुभूतीची भावना असावी. आणि आज जेव्हा मी याचा विचार करते तेव्हा मला खूप अभिमान वाटतो. ते प्रेम मी या मुलाला देईन. एक आई आपल्या मुलाला जे आनंद देते. आता माझ्या आयुष्यात आनंद आहे आणि मी आई होणार आहे. मला माहीत आहे की माझ्या आयुष्याचा हा एक नवीन टप्पा आहे, जिथे माझ्या नशिबाने मला एकाच वेळी खूप आनंद दिला आहे. माझ्या कथेने मला शिकवले की जर आपण जगात चांगुलपणा शोधला तर आपल्याला ते सापडेल. आपण चांगल्या हेतूने इतरांसाठी काही केले तर त्याचे फळही आपल्याला नक्कीच मिळते. आज माझ्या आयुष्यात शांतता आहे आणि मला माहीत आहे की आता माझे जीवन एका नवीन प्रकाशाने भरले आहे. शेवटी मी हे सांगू इच्छिते की प्रत्येक स्त्री ही आई असते, परंतु प्रत्येक स्त्रीमध्ये आईचे हृदय नसते. ती सुद्धा एक स्त्री होती, जिने या मुलाला कचऱ्यात फेकले होते. पण देवाच्या कृपेने मला हे मूल मिळाले. पण देवाचा खेळ ही फार मोठी गोष्ट आहे. तो काही मिनिटात नशीब बदलतो. हे मूल माझ्या आयुष्याचा एक भाग बनले आणि माझ्या हृदयात प्रेम, महत्त्व, शांततेच्या नवीन लहरी आणल्या आणि आता मी गणेशच्या मुलाची आई होणार आहे. गणेशचेही या मुलावर खूप प्रेम आहे. गणेश म्हणतो, मी पण अनाथ होतो. माझे आई वडील कोण आहेत हे मला माहीत नाही, कारण मी लहानपणापासून अनाथ आश्रमात वाढलो आहे. त्यामुळे मी स्वतःला या मुलामध्ये अनुभवतो आणि हे मूल माझ्या आयुष्याचे सुख आहे. आणि तुम्ही माझे आयुष्य घडवले आहे. त्यात तू रंग भरले. शिवाने मला घटस्फोट दिला नाही. मी वांज आहे असे तो म्हणाला होता, पण काही दिवसांनी ही लाज शिवाच्या चेहऱ्यावर येणार होती. तो एक वांज व्यक्ती आहे, ज्याला देवाने माणूस बनवले आहे, पण त्याला स्त्रियांचा आदर कसा करायचा हे देखील माहिती नव्हते. तुम्हीच सांगा, मी गणेशशी लग्न करून बरोबर की चूक केले? गणेश खूप छान माणूस आहे. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.